गाईज, गुड इव्हनिंग झालंय आणि आम्ही ऑफिसमधून दोघंही एकमेकांना भेटलोय. अँड आय डोंट नो वाय आय एम शूटिंग दिस. वेलकम टू आवर न्यू ब्लॉग बाय द वे. आता आम्ही चाललो आहे डीमार्टला शॉपिंग करायला. मे बी वाऱ्याचा आवाज जरा जास्त येऊ शकतो आणि विजन जर दिसू शकतो आणि मी न मेकअपची तुम्हाला दिसू शकते, बट ठीक आहे, चालून घ्या. दिस इज द रिअल मी, ओके. आणि दिस इज द रिअल ही इज द ड्रायव्हर. तिथे पण घेऊ शकतो जेवण जाता जाता, जर काहीच नाही ठरलं तर. नाही, आपण ठरवूयात काहीतरी गाईज. तर आज आम्ही विचार करतोय, सॉरी फॉर द इंटरप्शन गाईज, सॉरी फॉर द इंटरप्शन. सो आम्ही विचार करतोय की आज आम्ही काहीतरी बाहेरचं खाऊयात. इकडे मंदिर आहे बाय द वे. तिथे सिरियसली गाडी चालवतोय. अरे सगळे मध्ये मध्ये येतात. तिकडून हा निघालं म्हणतोय लोक मध्ये मध्ये येतात आजकाल. लोक तुझ्याच मध्ये मध्ये का येतात? हा ना, 2 बाईकवाले मध्ये आले, तिसरा वाला घासला जरा. मला आज झालं यार काय. व्हॉट इज दिस? हा ना, मग मला तो बोलतो, होय म्हणलं काय होय, तू कशाला घुसतोस लोक असं मध्ये. शूट करता करता पहिल्या ब्लॉगची आठवण आली. हा पहिला की दुसरा? मे बी दुसरा होता. ठीक आहे. सो डीमार्टला चाललोय. लोक इकडे बघतील आणि मला खूप लाज वाटेल, तर मग मी आता इथंच ठेवते. नो पार्किंग लिहिलंय, इधर चलता नो पार्किंग. पार्किंग. नो पार्किंग तरी पण हा पोरगा, नो पार्किंग मध्ये पार्किंग चालते. नो पार्किंग लिहिलेलं आहे तरी पण हा पोरगा पार्किंग करतोय तिकडे. मी नाही ऐकत, मी नाही जाऊ देत, मसूड मध्ये मी नाही येणार. ठीक आहे, हा पळाला वॉशरूमला. बिचारा ऑफिस मधून आलेला अँड देन वॉशरूमला पळाला. तोपर्यंत मी ट्रॉली घेऊन जाते. भांडतोय, अजिबात नाही. भांडतोय. पोरगी सुसूला पण जाऊन देत नाही, त्याच्यामध्ये पण मस्ती करतो. मग मस्ती करणार. किती घ्यायचं? 5 किलो घ्यायचं. 5. फायनली निघालो. काय नाही, जस्ट छोटं मोठं सामान घ्यायचं होतं आणि तांदूळ संपले होते, तेवढंच घ्यायचं होतं. मिस्टर कुली दोन्ही पण बॅग सगळं उचलणार आहे तो. मला पण उचलून घेऊन जाणार आहे. कुठे? ओके. बघ, छोले समोसा पण आहे, रगडा समोसा आहे. पण तुला जे खायचंय ते तू खा. हा, मी बघितलं. बिकॉज मला तर एवढं काय खायची इच्छा नाही. झालं तर ठीक आहे, नाही तर मग गुगल पे मध्ये पण. आणि या पोराची सासू तिने प्लॅन विस्कटवला आहे आणि बोलली आहे घरी या जेवायला. गपचूप म्हणजे असं नाही म्हणत, बोलली की घरी या जेवायला. तर मग आम्ही आता घरी चाललो जेवण्यासाठी, कारण की मला तेवढी भूक नाही आहे. मी तर स्निकर्स पण खाल्लं, भेळ पण खाल्ली. बाहेरचं खायला आवडतं, पण घरचं म्हणलं की आणि सासू माझ्या हाताचं मस्त पडतं. हा. कुकिंग स्किल या पोरीच्या अंगात उतरते समजा, की कुकिंग स्किल्स थोडी करून. आणि पोरी पण जरा मस्त थोडं बनवायची. आता चांगलंच मस्त बनवते आणि अजून पण बनवेल पुढे. बनवशील ना? हां, बनवायचं. तर चला भेटूया घरी. आम्ही जेव्हा निघतो ना ऑफिस मधून, त्यानंतर एवढं काय जास्त करत नाही. घरी जातो, जेवण बनवतो, घर आवरतो जर काय काम असेल तर, आणि नंतर झोपून जातो. दॅट्स इट. आमच्याकडे एवढंच काम असतं. हा, तो रुटीन आहे डेलीचा. काय करणार, शेवटी घरी जाऊन काम नाही केली तर मग घर स्वच्छ नाही राहणार. नाही तर मग खूप जास्त घाण झालं तर मग मलाच नाही आवडणार. म्हणजे मला पण नाही आवडत घाण घर. गेल्या वर्षी काय चाललेलं, गेल्या जन्मामध्ये मी मुंग्यांना
काजू कतली खिलवलेली, काजू कतली. साखर पण नाही, डायरेक्ट काजू कतली गेल्या खिलवलेली. जन्मात मी मुंग्यांना काजू कतली खिलवलेली म्हणून मला असा नवरा भेटलाय असं ह्यांचं म्हणणं आहे. ते कसं ही काय पण मेस करते, मी हिला ओरडत नाही, ते जाऊन दे, मेसी गोष्ट लगेच एज करून टाकतो. हिला कसं ते किती चांगला नवरा असं होतं हिला. कारण की मेसी गोष्टीला ओरडत नाही, झालं ठीक आहे, झालं ना, जाऊन दे, काय होणार आहे, करून नीट असं असतं मला. Oh my god. Oh my god. देखा 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 देखो देखो गाइस. मेरे पति को देखो क्या बोल रहा है. पण हिने असं करते डायरेक्ट, भाई ओरडते मला. देखो 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 गाइस. हा ना, मी काय मेस केलं, ही भाई ले दणादण 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 बोलते बोलते नंतर मी बोललो यार मी तर तुला काहीच ओरडत नाही, तू का मला ओरडते. बोलते अच्छा ये करते. ये बाहेर रडू नकोस, मी तुला ओरडली, ओके सॉरी असं म्हणते मग मी. म्हणजे त्या आहे ना लहान बाळाला पहिले 2 चमाट मारायच्या, अच्छा असं झालं, अरे लागलो, ये असं ये झालं. ये गाईस आम्ही पोहोचलो आहे आमच्या मम्मीच्या पार्किंगच्या इकडे. तुझ्या मम्मीने पार्किंग घेतलीये मम्मीच्या घराच्या इकडच्या पार्किंगच्या इकडे म्हणजे बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये आहे असं म्हणून. whatever it is, हा जो बोलला तेच सेम व्हॉटएव्हर इट इज नाही, ही पार्किंग आहे. ठीक आहे, हा जे बोलला तेच सेम पेस्ट तिकडे. ओके सो डोंट माइंड. डोंट माइंड, बरोबर आहे. Don't- माइंड आहेत आपले. डोंट माइंड आय सेड डोंट माइंड. माइंडच नाहीये. ओ माय गॉड. पानसट आहे एक नंबरचा पोरगा. आणि तुम्हाला थोडीशी जी हाईट वाढलेली दिसत असेल कारण की ही चप्पल थोडीशी मोठीवाली घेतली शट अप तिची हाईट वाढली. Shut up. नाही, बाकी आहे आपल्या छोट्या आहे. शट अप. आम्ही पोहोचलो घरी. री मॉडर्न मॉम. यस. काय करताय काय नाही, वेटिंग फॉर युअर प्रेझेन्स. ओ माय गॉड. माझे फॅन बघताय. माझे फॅन फॉलोविंग फर्स्ट फॅन या फॅन फॉलोविंग बघताय. ये. त्याच्यामुळे आम्ही वाट बघत होतो 4 दिवसापासून 5 दिवसापासून Yes. की आज येणार आणि आज तो सोन्याचा दिवस उगवला. Yay. आणि त्याच्यामुळे आमच्याकडे चांगलं युट्यूबर आणि चांगलं व्यक्ती आलेलं आहे. Thank you. त्याचं मनापासून येते महिमा. थँक्यू. आणि Thank माझं टोपण नाव सोनी आहे, मग सोन्याचा दिवस म्हणजे माझा दिवस उगवला. हा त्याचा दिवस उगवलाय. हा सोन्याचा दिवस सोन्याला घेऊन आलेली आहे. सोन्याला घेऊन आली आहे सोन्या. सोन्याच्या दिवशी सोन्याच्या दिवशी अभि सो जाओ. मग आम्ही पण पाणी मागवतो माहितीये का. ते बोलत होतो, बाटल्याच बघत होतो आता. हा ते बाटल्या बघ आणले. काय चालू आहे मम्मी? नाही आपलं पाणी एकदम बरोबर. ये हेडफोन्स डाल के क्या चल रहा है? काय बघते? इथे सीरीज चालू आहे आणि देख रहे हो डेडिकेशन, डेडिकेशन काम का हेडफोन्स घालून. 120 रुपयाला पडतो ना, कितीला भेटलं? एक्स्ट्रा आमच्या 120 ला भेटतं. कृष्णा पांडुरंग हरी. वाढले का प्राइस? कारण की आता दमली मला मी आता. वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वीच थोडं घेतलं. रेस्ट करते, पाणी पिते. तिकीट आलं. म्हणजे ते तिकीट आलं झालं. बरं वाटते. आम्ही तर तिकीटदार बनतो कधी कधी. घी टाकायचं, मस्त घी टाकायचं पिकी डाळ मध्ये आणि खायचं. ते मशीन 30,000 में आहे आएगा। का? एक तुम चला ना खाएगा करके खुद ही खा रहा है. तो दिन में 20 चड्डी बनियान सीखी हो तो बाकी 2 का 10 सीखेंगे, मतलब मैंने क्या होगा 1000 हाँ? हमारा चलो बस. आ जाएगा। कैसा है मेरा प्लान? गेस्टला तुम्ही बोलताय का युट्यूबरला वाढायला घे? वाढून घे आणि घेऊन घे. हा. ठीक आहे चला. इधराचं जो पापड इकडे येऊन जेवढे पापड खायला भेटत तेवढं कुठंच नाही भेटत मला. एवढे पापड मजा येते. सो गाईज आम्ही आता रिटर्न घरी आलो. किती वाजले होता? 10:30 वाजायला आले. आपलं पीठ 5 राहिलं आज मिनिट आहे. आणि आज पण आमचं पीठ घ्यायचं राहिलं. नेमकं पीठ संपलंय घरातलं. सो उद्या पण राईस मे बी. काय बनवशील मग? काय माहित नाही तर मग चण्याच्या पिठाचा पोळा. ते तू कशाला करतोयस मग? अरे मग change चण्याच्या करू दे ना, पिठाचा काय? पोळा. Change करायचं नाही ना. चण्याच्या पिठाचा पोळा. मला change नाही करायचं.
जीन्सवर झोप तुला त्रास देणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हक्क आहे, सिद्ध सिद्ध जन्मसिद्ध हक्क आहे तुला त्रास देणं मला, आणि तो मी मिळवणारच. मिळणार म्हणजे नाही भेटलाय, चांगली गोष्ट आहे. यस, आता देणार पण नाही त्याचा. मग मी आता त्रास देतच राहणार कंटिन्युअसली. किती गरम होते यार, आज पाऊसच नाही पडलाय ना सो बरोबर. फ्रेश होऊयात पहिले, फ्रेश होऊन मग हे करूयात, कारण की घर आवरायचंय मेन. किचन नाही, एवढं आवरायचं आवरायचंय, नाही, थोडंसंच आहे. किचन आवरायचंय म्हणजे मोस्टली किचनच असतं आमचं, कारण हे की मी सकाळी साफ केलं. कारण की हा सकाळी मला सोडायला नाही आलेला, हा, late आणि गेला. हा सकाळी लेट गेला होता, झोपला. त्यामुळेच हा सकाळी मस्त गोळी खालेली अश्वगंधावाली, आणि अशी झोप आली ना सकाळी. असंच होतं, उठलं तरी 7 वाजता, म्हणजे ढुपूक तर ढुपूकच मग. हा ना, झोपलं जरा बरं वाटलं. 8 वाजेपर्यंत झोपलो ना. 8 वाजेपर्यंत काळू, ए काळू, ए तू काय लय गोरे आहे काय? ए निळू, ए मोरपंखी. बस का, आता चांगलं नाव घेतलं त्याला. शबाश, असंच नाव घे. माझ्या चिंटूला काळं कसं म्हणू शकतोस पण तू? त्याचं तोंडच काळे ना, काय तुझी करू? बायको पण काळी आहे, मग तू तिला पण असंच म्हणशील? नाही, इकडे तिकडे कशाला बघतोय? जे आहे ते खरं मी खरं विचार सांग ना. करत होतो काय बोलू काय बोलू काय बोलू. तू मला काळं म्हणशील? म्हणशील काळं तू मला? सांग. काळू म्हणलं तुला पण. असं करणार तू? मला कशा माझ्यासोबत कशाला लग्न केलं? चांगली गोरी पोरगी भेटत होती ना तुला, तू का नाही लग्न केलंस मग तियाशी? कोण भेटत? मला काय माहिती, तुझ्या मागे एवढ्या पोरी होत्या, त्याच्यामध्ये कुणाला तरी निवडायची ना ज्या गोऱ्या होत्या. कोणी सांगितलं तुला असं काळं काळं थोबाड घेऊन आलेली पोरगी जिने मेकअप पण नाही केला आहे, तिलाच निवडण्यासाठी कोणी सांगितलं तुला? तुझं तोंड काळ आहे ना, पण मन तर चांगलं आहे. तेरे को ये सुनना था ना, ये सुनना था तेरे को. मेरे को ये नहीं सुनना था, मी कधी बोलत मेरे पण को नाही. ये सुनना था. किती तुला जरा सुंदर शिकायची आहे. गरज आहे, खूप जास्त शिकायची गरज. तुला हे म्हणायचं होतं की ठीक आहे तू काळी नाही आहेस, तू सावळी आहेस, तू भले सावळी आहेस तरी पण सुंदर दिसतेस. मला तुझ्याकडून हे एक्सपेक्टेशन होतं. हे जेव्हा मी बोलतो ना, नाही मी काळीच करते, तेव्हाच का मम्मी नाही बोललो आज. बट आता पण पहिल्यांदा ब्लॉग बनवताना मी असं तुला म्हणते आणि तिला ना, प्रमोट हिला करते. हरवेळी बोलतो मी, तू Shut up. काळी नाहीयेस, तू सावळी आहेस, तू कृष्ण वर्ण आहेस, तू सुंदर दिसते, तुला मेकअपचे एवढं सगळं बोलतो, तेव्हा तर नाही मी काळी करत असते. मला असं वाटतं मग मी तुला म्हणते, मग तूच म्हणतो ना मी कधी-कधी. त्याला बोलतो तुला हा पण मग बोलतो. काय, तुला तर जरा पण नाही माझा हात बोलत. दुखतोय. तुला तर जरा पण नाही बोलत, मी त्यालाच बोलतो फक्त. वॉट एव्हर इट इज, बट तू तसं पण म्हणाला होतास ना, दे इकडे आणि मी पकडते. तसं पण तूच म्हणाला होतास ना की मी काळी आहे करून मध्ये कोण मध्ये, बोललेलं? म्हणजे मी म्हटलेली तुला. आ, शहाणी खोटारडी. But तू तसं माझ्यावर नाव टाकते, लगेच माझ्यावर नाव टाकते. आणि तुझ्यावर प्रकाश पडलेला आहे बघ, आता पण Thanks. प्रकाश पडलेला आहे तुझ्यावर मस्तपैकी. तुला मेकअपची गरज नाही तरी पण तू 10 किलोचा वॉल फुटू नाही थापत. मला माहिती आहेस तू किती बिना मेकअप थापता पण सुंदर दिसतेस. हे थोडंसं खेचते पण मी तुझी पण पूर्ण तारीफ केलं. तू चणाच्या झाडावर चढशील आणि ते चणाचं झाड पण लगेच पडून जाईल, असं काय नको शहाणपणा आहे. करतोय हा. हसतोय. ठीक आहे. हा. खरीवाली तारीफ आता. खरीवाली तारीफ काय असतं, खोटीवाली तारीफ काय असतं? असं म्हणायला पाहिजे तू खूप सुंदर आहे, माझ्यासाठी तू वर्ल्डची बेस्ट बायको आहेस, सुंदर बायको आहेस, असं काहीतरी म्हणायला पाहिजे तुला. कॉपी पेस्ट. जाऊ दे, ह्याच्याकडून ना एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे माहिती का. हा असाच करतो सगळीकडे नुसता. आता समजून घ्या काय ते, बघ माझा चिंटू किती सुंदर आहे. फिल इन द ब्लँक्स मध्ये लिहून टाका, समजून घ्या काय ते. ए हलू नको, कॅमेरा हलतोय. असंच करतो हा ऑल द टाइम. जेव्हा तारीफ करतो तर ऐकायची नसते ना. आणि पण जेव्हा नाही तारीफ करत, करतो, कधीच्या काळी तारीफ करतो माहितीये का. कधीच्या काळी तरी करतो, कधी करत नाही असं तर नाही ना. कधीच्या काळी तारीफ करतो माहितीये का. हा ठीक आहे. तू ठीक आहे. सुंदर आहेस, कृष्णवर्ण आहेस, सावळी आहेस, नॉट काळी. काळी म्हणजे असं कोणाला बोलायला नाही पाहिजे, बट नको, कोणाच नाही बोलत. ठीक आहे. काळी म्हणजे जास्तच असतं, डार्क दिसतं ते असतं. त्यांना पण काळं नाही म्हणतात, त्यांना तर चॉकलेटी कलर असं काहीतरी म्हणतात ना. नाही काय बोलतात त्याला, डस्की म्हणतात, डस्की. मग माझं पण डस्की स्किन टोन आहे. नाही तू सावळी आहेस. मग त्यालाच डस्की स्किन टोन असं मला म्हणतात. डस्की होतं. हा, ठीक हा, आहे. हा. मग तेच ते तुझं आहे आणि तुला गरज नाही आहे मेकअपची, तरी तुला मेकअप लावायचा आहे. तू नुसती आंघोळ जरी केलीस तरी खूप चांगली दिसतेस.
अंघोळ जरी केली म्हणजे मी रोजच अंघोळ करते. म्हणजे सांगतोय रे तुला. म्हणजे तुला तरी पण त्याच्यामध्ये पण माझी केस अरे यायची मी आहे. बोल रे सुनतो पुरा. तू अंघोळ केली चांगलं असतं तुझ्यावर तुला मेकअप पण मी रोज अंघोळ करते मग मी रोज सुंदर दिसायला पाहिजे ना. अरे मग रोजच असं तू दिसते. म्हणायला पाहिजे नाही की रोज सुंदर दिसतेस तू. हमसे नहीं हो पाएगा भाई, हमसे नहीं हो पाएगा. इसको तारीख में भी ना नुस्खे मारने फेंक के नुस्ख निकालने नुस्ख. मग तू म्हणतोय तसं की जेव्हा तू अंघोळ करतेस तेव्हा तू सुंदर दिसते. मग काय मी रोज अंघोळ नाही करत आहे असं म्हणायचं अरे तुला. आंघोळ केलीस तरी सुंदर दिसते असं म्हटलं ना मी. असं म्हटलं मग ना. ठीक आहे हे वाक्य बरोबर. मला काय मी आंघोळ नाही करत ते सांगायचं. लोकांना कळत पण नाही मी आंघोळ केली की नाही केली ती गोष्ट कुठे मयूर गाण्या अण्णा यांना विचार. कुठे मयूर गाणं आणण्याला काय करायचंय? मयूर विचार. गाणं गण्या अण्णा. मयूर गण्या अण्णा. गणू गाण्या नको गणू बोल. गणू अण्णा. हम्म. ठीक आहे ते लोक काय पोरी आहेत जे तुला सांगतील की नाही हा सुंदर दिसतो हा करून. मग काही तू फक्त त्यांच्यापेक्षा गोरा आहेस. मी तुला हे सांगतो की मी आंघोळ नाही केली तरी लोकांना कळत नाही. ऍक्च्युली सुंदर आहेस तू ठीक आहे. इथं कुठं काय आहे का मला इथे दुखते बघ हेवायला बघ मी काय आहे? पिंपल आहे. हा खूप दुखते त्याला हात लावलं म्हणजे एवढं नाही पण दुखते चांगलं. कसं असतं ना पोरांना पोरींना एवढं सुंदर थोबाड दिलेलं असतं चांगला रंग दिलेला असतो देवाने तरी पण काय करायचंच नसतं तोंडावरती काय करायचंच नसतं असंच थोबाड घेऊन 24 तासामधलं 2 मिनिटं पण नाही बोलू शकत 1 मिनिटं फक्त तोंड धुवायचं असतं आणि तसाच थोबाड पूर्ण घरभर फिरवायचं असतं. हा मग घरभरच फिरवणार ना रस्त्यावर कसं लोळत फिरू का आता रस्त्यामध्ये. तसं नाही म्हणत आहे मी असं म्हणते की 24 तासामधलं 1च मिनिटं थोबाड धुतो हा पोरगा. 2 वेळा रात्री मिस करतो मोस्ट ऑफ. हा मग झालं ना 1च मिनिटं. 1.5 वेळा. सकाळचं पण एकच टाइम धुतोस झालं मग. ते पण तू फेसवॉशचा बाथरूम मध्ये नाही ठेवला तर तो पण राहून जातो जसं आज नाही केलाय. तू फेसवॉश का काढते तिथे दुर्ब अंघोळ करता करता बाहेर काय फेसवॉश कुठे फेस वॉश पीआर मध्ये आलेले आहेत. कोणता पण युज करू पण जो मी यूज करतो त्यालाच तुला का Whatever ठेवायचं ते. तो तुला का घेऊन पोहते कारण की तू? माझ्या फेसला तो सूट करतो. ठीक आहे मी माझा नवीन वाला वापरेल कुठला तरी माझा. एवढे चांगले ब्रँडचे फेस वॉश आपल्याला पीआर मध्ये आलेले आहेत. ब्रँडेड फेस वॉश सगळे पीआर मध्ये आलेले आहेत तर मग तू वापरू शकतोस काय पण. ठीक आहे जरा फ्रेश होऊयात मग बोलूयात आपण. चिंटूची हड्डी पण लागते. हो माझं बोट चाव चिंटू चाव. फसलेला पिंजऱ्यामध्ये त्याची इथे हात लावला ना त्याची पूर्ण अशी जॉ लाईन कळते मला कारण की मी पण आधी तुझे लग्नाच्या आधी तो माझ्यावरती खेळलाय बाय तुझे. आता प्रॉब्लेम काय हा माझं काय ऐकतो मग तो तुझं काय नाही ऐकत आजकाल. कारण की आजकाल माझं नवऱ्याकडे लक्ष जास्त असतं रॅदर दॅन चिंटू आणि माझा नवरा चिंटूवरती जास्त लक्ष देतो. कारण की त्याच्यावर बिचारा लग्नाच्या लक्ष आधी देत माझं नाही लक्ष कोण. चिंटूवरती जास्त होतं. त्या बिचारा कोण लक्ष देत नाही त्याचं खाणं पाणी तू बघतच नाही मम्मीच बघतो. हा मग तेच म्हटलं ना तुझं खाणं पाणी मी बघते मग त्याचं खाणं पाणी तू बघायला पाहिजे. बरोबर होतोय ट्रायोचा मॅच. कोणीतरी कमेंट केलेली होती आम्हाला. तेच बघतोय ना मला पण बघू दे ना हे चांगलं बोलते आपल्याकडे. ओके असं ठेवते हे म्हणजे आपण कोणीतरी आमच्याबद्दल कमेंट केलेली तो शोधतो. शोधण्यासाठी अर्धा तास लागेल वेट अ मिनिट. येस काय चांगलं मी नाही जावली पण 179 झाले काय 2 वाढले. ये थँक्यू गाईज आमचे फॉलोअर्स नवीन आल्याबद्दल 2 फॉलोअर्स अजून वाढले. ये तेवढ्या पप्पीला कधी मला देत पण नाही. मग मी त्यांना प्रेम देते. आता तू तर जवळ आहेस तुला तर मी खाण्यापिण्यामधून प्रेम देत नाही का. घरीच आहे मी माझ्या नवऱ्याच्या घरी आहे मी. नाही हे नाही दाखव मी करते. थँक्यू गाईज. हे घे हे घे. अच्छा चल रडू नको ये 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 बघा हा असा रडक्याच आहे. हे घे साजूक तुपातला नवरा आहे माझा. तळून खाशील आता कशात आहे सांग ना. आणि इकडे काय रीलवर आहे का व्हिडिओवर आहे.
अरे ये देख इधर जाने का, और फिर उधर पता चलता है कि किधर किसने डाला हुआ है। ओ वैसे भी है इसमें। ये देख ॲक्च्युली सकाळी मी आमचं ब्लॉगचं हे बघत होती की कोणी हे पाठवले. वेट अ मिनिट, मी करते ना काहीतरी. हां, सो सकाळी मी आहे ना असंच बघत होती व्हिडिओज की यूट्यूबवरती कोणी ठीक आहे, कोणी कमेंट्स पाठवलेत, कोणी लाईक केलेले आहेत, ब्लॉग्सवरती काय चालू आहे, शॉर्ट्सवरती काय चालू आहे. मी जस्ट ॲनलाइज करत होती आणि त्यामध्ये आम्हाला ही कमेंट भेटली. काय म्हणतो, मला सरळ दिसते तो मोठं दिसते. सरळच दिसणार आहे ऑफकोर्स. तर ह्याच्यामध्ये लिहिलं आहे, भरपूर खरेपणाने वागतात दोघे, खूप छान जोडी आहे दोघांची. थँक्यू. हेमंत म्हात्रे. हो, नाव तुझं हेमंत म्हात्रे असं लिहिलं. मला वाटलं तुझ्या ओळखीचं आहे म्हणून तू एवढ्या ह्याच्याने वाचतोयस. ठीक आहे, सो मी नाईट रुटीन दाखवते. आता मी फेस वॉश करून आली आहे जस्ट, आणि ह्याने पण केलेलं आहे फायनली गाईस. आता फेस वॉश केल्यानंतर मी यूज करते आहे माझा फेवरेट टोनर नाईट टाईमला. टोनर इज व्हेरी इम्पॉर्टंट. माझ्या डोळ्यात केलं. अरे डोळे उघडायला कोण सांगतं तुला? कोण सांगतं त्याच्यामध्ये तोंड काय बघायचं तुला? तिकडे बघायचं होतं ना. मग फुसफुस तरी बंद करायचं ना तेव्हा. किती नकली पोर काय. फूक मारून मारून ते काय सुकणार नाहीये. अरे हे फूक मारून नाही सुकणार आहे. तुझं पाणी मारजा, पाणी मारजा. नाही, ठीक आहे. लाल झाला डोळा, बट ठीक आहे. बघायचं तर मारायचं थांबवायचं ना. मारायचं पण आहे, बघायचं पण आहे. कसं असतं हे ऑल द टाइमचं. ठीक आहे, ये ह्याला मारूयात आता. जसं काय पाण्यामध्ये डुबवणार, नाक बंद करतोय. माहिती नाही ना, ते फुसकन नाकात गेलं तर असं मारते, असं मारते, असं नाकात जाईल. सॉरी. असं टोनर मारायचं, त्यानंतर पुसणार कोण त्याला? पुसायचं नसतं त्याला, असं टॅप 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 करायचं, तेच म्हणजे ते. ते स्किन मध्ये जाणार नाही. तेच ते. हां, तर मग असं स्किन मध्ये घालण्यासाठी असं करायचं. त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं. पण अजून बाहेर पण रीच होते असं वाटतं. येस, सो मी हे माझं फेवरेट गोरवाची क्रीम नाही, मॉइश्चरायझर लावते, जे फक्त मी लावणार आहे. हे पिंपलला कसं काढणार? हे जे आलं हे आंघोळ करून. ते तुम्ही रोज करता? वर्षानुवर्ष आंघोळ नाही करत ना. मला कधी कधी वाटतं हे मिठाच्या पाण्यात टाकतात का? काय हे असं मिठाच्या पाण्यात टाकतात का? मला असं वाटतं. काही ना, बटाटा असं नॉर्मली नसतंच. तू कधी. येस, मिठाच्या पाण्यामध्ये टाकून मग बनवत असेल, म्हणजे बटाटा भाजी मस्त लागते. आपण घरी ट्राय करू एकदा बटाटा भाजी. आपल्याला पण ते खुसखुसवालं नाही ना. खुसखुसवाला घेऊन ये. काय बोलतात त्याला? हे घे, पकड, लगाव. हे असं असं घ्यायचं, त्यानंतर असं 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 करायचं. मला का लावते? फेकून मारायचं. अरे मला का मारते? मला का लावते? नवऱ्याला अभी तो बोला तू मेरे को गरज नहीं, अभी तू मेरे को लगा रहा है. फेकून मारायचं. काय नाही, तुझी पण ड्रायच स्किन आहे चमन. हे माझी मी तर ड्राय मजाक नाही करत आहे. होती. माझी ड्राय नाही मग आहे. काय आहे? न्यूट्रल आहे. न्यूट्रल काय नाही, एवढे खड्डे झालेत ना, माझी तरी स्किन एकदम प्लेन आहे. पावसात खड्डे येतातच. पाणी लागून लागून खड्डे पडले. सिमेंट आणते मग मी, रेती आणि सिमेंट भरायला. काम बरोबर नाही ना गव्हर्नमेंटचं. आणि गाडी चालवताना मी सगळे पाण्याचे पण थेंब तुला माझ्या तोंडावर गव्हर्नमेंटचं झेलतो. काय नाही. मजाक मध्ये बोललो पण ते नाही बोलत आहे. गव्हर्नमेंटचं काय नाही. गव्हर्नमेंटने ऑलरेडी प्रोटेक्शनसाठी खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सनस्क्रीन दिलेलं आहे, बॉडीसाठी वेगळं सनस्क्रीन दिलेलं आहे, म्हणजे हाताला लावायला वेगळं सनस्क्रीन, तोंडासाठी वेगळं सनस्क्रीन, फेस वॉश आहे, सिरम आहेत. बट लावायचं कोणाला आहे?
गव्हर्नमेंटकडे वर्कर असतात माहिती का, ते त्याच्याकडून कामं करून घेतात. तू वर्करच नाही ठेवलं ती तुझी चुकी ना. हात आहेत ना वर्कर मध्ये. आता गव्हर्नमेंट पण स्वतःच हाताने काम करते. हे घे. असं वाटतं जबरदस्ती करते. चलो आता दॅट्स इट. आता लिप बाम लावायचं आणि झोपून झोपायचं, कारण जायचं. की लिटरली झोप आली आहे. खूप लेट झालाय आणि सगळं जर उठायचं. बिचारी लवकर उठते माझ्यापेक्षा, अर्धा पाऊण तास लवकर उठते. आणि मी 7 वाजता उठायचा प्रयत्न करतो, 7:30 वाजता, म्हणजे 1 तास आधी उठते माझ्या. हा ना. लवकरच खूप. मग आम्ही सकाळी जेवण बनवतो, नाश्ता बनवतो. मी नाही बिचारी सगळं म्हणजे करते. मी फक्त झाडू मारतो आणि दिवाबत्ती करते. 2च काम माझे फिक्स आहेत डेलीचे, बाकी सगळे हीच करते. आणि मग संध्याकाळी काय फिक्स नसतं, कोणी काय पण करतं. मोस्ट ऑफ हीच करते, बट नाही मोस्ट ऑफ करतो. मला हां. मदत खूप जास्त. जर मी खूप थकलेली असते तर मी असं लाईक अशी असते तेव्हा मग हा खूप मदत करतो मला. है ना. खूप खूप. चला ती झोपलं लवकर. येस. चला सो गाईज, जर तुम्हाला आमचा हा व्लॉग पण आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मागे तुम्हाला हे कपडा उडताना दिसत असेल, तो ह्याचा टी शर्ट आहे. ऍक्च्युली ऑफिसमध्ये दिल्या ऑफिसवाल्यांनी घालायला. अच्छा ठीक आहे. समजून घ्या. ठीक आहे. सो मागे उडताना टी शर्ट तुम्हाला दिसत असेल आणि आमचे ब्लँकेट्स पण थोडेसे थोडंसं मेसी असतं आमचं रूम, कारण की आम्ही कधी कधी वैतागून येतो ना, असं मेसी नाहीये. असं टाकतो, असं टाकतो, नाही असं टाकतो, म्हणजे असं टाकते, असं टाकते, असं म्हणायचं मला. तेव्हा मी वैतागली असते. अरे मी किती मी सकाळी लवकर उठते, मग मी जेवण मग तुला बनवते. ह्याच्यावरनं मग कळलं असेल त्यानंतर- तिथे जे सामान गोळं होतं ते कोणाचं असतं. ते तुझं असतं. आता कोणतं तुझं असतं. तेव्हा ते मला रेनकोट माझ्यासमोर कोणतरी आत्ताच फेकला 2 दिवसाआधी तो तिथे. आणि नंतर तर माझ्या नावावर बिल पाठतं. बट मी ते आता केलेलं आहे रिसेंटली, कारण की त्याला ठेवण्यासाठी मला या सॅटर्डे संडेला टाइमच नाही भेटला. अदरवाईज सॅटर्डे संडेला मी असं एक्झॅक्टली जिकडे सामान तो तिकडे न्यू ठेवते. आणलेला आहे. हा मग तेच म्हटलं, त्याला ठेवायला टाइम कुठे भेटला. सॅटर्डेला काय करत होती सांग मी. किती काम पण मी होतं मला त्याच्याला सॅटर्डेला म्हणते, सांग. पण तो असं फेकते आणि विसरत होते, नंतर ते फेकलेलं बट वॉट एव्हर माझ्यावर. इट इज, सॅटर्डेला काय करत होती हा सांग. ना, माझ्यावर नाव आता येतं तर म्हणजे. बघितलं ना, तुम्हीच बघितलं किती टाइम पासून आम्ही लोक नुसतं ते डीमार्टला गेलो, मग डीमार्ट वरून आम्ही खाण्याच्या ठिकाणी गेलो, बट तिकडे कॉल आला आणि नंतर मग मम्मीकडे गेलो. मम्मीला एक इश्यू होता, ते सॉर्ट आउट करेसपर्यंतच आम्हाला किती टाइम लागला माहितीये. घरी येऊन मग घरातले मग दोन्ही 10:30 कामं. वाजले. मग 10:30 वाजून मग आम्ही घरी आलो. मग घरी येऊन भांडी घासली बिचाराने. नशीब, मला वाटलं भांडी घासली नाही सांगते. भांडी घासली बिचाराने. त्यानंतर मग मी इथे थोडंसं रेस्ट करत होती. दमली बिचारी कारण खूप सकाळपासून. दमलेली. मला ताप येतोय. थोडंसं आजारी. मला ताप येतोय. म्हणून बोलला लवकर झोपू चल आता. मला ताप येतोय आणि मग नंतर मग मी विचार केला की ठीक आहे, चेक करायची पद्धत बघा गाईस. कारण की तुझे बघ, तुझं एक तर फोरहेड गरम लागते, तुझे फक्त पाम गरम लागते. हा कुठला ताप आहे? माझा ताप इथून असा वाहतोय. इथून असं वाहतो ना, इथून डायरेक्ट उडी मारतो काय हा पामवर तुझे. वाहिला तो मगाशी इकडे होता. अरे पण इथं त्यानंतर कुठंच तो नाही असं- बघ, हा तुझा पूर्ण थंड आहे. मी तुला तेच म्हणते, तो ट्रॅव्हल करतोय. आता अरे तो आता इकडून पण बाहेर इथं पण पडेल. गरम लागते आणि इथं पण गरम लागते, असं म्हणतोय मी तुला. अच्छा, मग तो थोडासा इकडे गेलाय. थांब. वर राहिलं, थोडा खाली आला. ठीक आहे, जाऊन दे. चला ये हमारा भेटू ऐसे ही उद्या. चलेगा रहता है, चलते रहता हाँ, ये है. हम लोग का ऐसे चलते रहता है. हाँ. ये मेरा लेता है, मैं उसकी लेते हैं. हम दोनों एक दूसरे की उड़ाते रहते हैं. पीस. आम्ही असं नुसतं पीस घेतो. नंतर कोणतरी रडतो आणि कोपऱ्यात जाऊन बसतो. नंतर कधीतरी मी रडतो, मी कोपऱ्यात जाऊन बसतो. मग नंतर कधीतरी चिंटू रडतो, चिंटू कोपऱ्यात जाऊन बसतो. मग असे चालूच असतात आमच्याकडे. मग कोपऱ्यात बसलेला माणूस जो आहे तो मग नंतर नखरे करतो खूप जास्त. कसं आहे माहिती आहे का, खूप जास्त खूप जास्त खूप रुसलेला जास्त. कोणी असून दे, मनवायचं नाही. मग भले मी रुसलं तरी मलाच बनवायचं, ती रुसली तरी बघायचं, तर चिंटू रुसलं तरी मलाच बनवायचं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे चिंटू. कारण की तू आमचा हार्ट आहेस. हार्ट हार्ट यू नो हार्ट. तो आमचा हार्ट आहेस. हार्ट. ठीक आहे, आता झोपूया. सो मी तर झोपतो, हिला बडबडायचं तसं बडबडायचं. तर नाही नाही नाही, आता माझी video एनर्जी बघा. ऑल द टाइम अशीच असते. असंच आमच्या व्हिडिओ माझी एनर्जी मी कुठच्याही थांब ना, मला 1 मिनिट सांगू दे ना. माझी एनर्जी तुम्ही मला 2 वाजेपर्यंत जरी जागायला सांगितलं ना कोणी पण, तर मग मी किती पण हम्म. थकलेली असते तर मी कंटिन्युअसली Feel बडबड लागते करत ना. आहे.
कंटिन्युअसली बडबड करत राहील, ऑरेंज मस्ती करत राहील, माझं हेच असतं. तर त्यामुळे मी थकलेली दिसणारच नाही लवकर, बट मी ॲक्च्युली आतमधून खूप थकलेली आहे, माझं असं आहे, इंटरनल बॉडीमधून. झोप आली की झोपलो, विषय संपला. आपल्याला काय नाही. ह्याचा विषय माझ्यासारखं नाही संपत, म्हणजे माझा विषय ह्याच्यासारखं नाही संपत. वाईस वर्षा बोलतो, ठीक आहे. मला झोप आली नाही, मी डायरेक्ट ढगात जातो. आपण ऐकता ऐकता पण ढगात जातो. ग्रेट. सो गाईज, तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की आमचा हा व्लॉग कसा होता. कारण की मी हा रँडमली स्टार्ट करून दिलेला आणि रँडमली जसं बनवलं विदाउट थिंकिंग. आता जे होतंय ते होतंय. जे होत आहे ते होत आहे, जो चल रहा है वही दिखाएंगे हम. जीवन ऐसे ही है, ठीक आहे. सो ही काही थांबणार नाही. जाऊन द्या, मीच तुम्ही एंड करतो, हिला जाते तिकडे. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय, गुड नाईट, सी या, सायोनारा. परत नुसतं पप्या देत राहते.